श्रीरामाने धनुष्य उचललं. भगवान परशुरामाने सारंग नावाचा धनुष्य देऊन श्रीरामाला निघून गेले परशुराम. तर भगवान परशुराम निघून गेल्याच्या नंतर तपश्चर्या करायला गेले निघून. इकडं आता दशरथजीला पत्र पाठवा म्हणले. पत्र पाठविलं आणि पत्र पाठविल्याच्या नंतर पत्र घेऊन आले सेवक अयोध्येत. पत्र अयोध्येत सेवक घेऊन आले. पत्र वाचलं दशरथ राजेने. पत्र असं लिहिलेलं होतं पत्रात की ताटिका वधापासून तर ते अहिल्याचा उद्धार, ताटिका वध, मारीच 400 कोस समुद्राच्या कडीला पाठविला. धनुष्य उचललं. सगळ्या राजाला मिळून उचलत नव्हतं. त्या राजांच्या खाली मान घालायची परिस्थिती श्रीरामानं केली. धनुष्य उचललं महादेवाचं, सीता स्वयंवर असं त्या पत्रात लिहिलेलं होतं. तर तिथून पुढं म्हणले आता लग्नाचा कार्यक्रम आहे, तुम्ही सगळे वराड घेऊन या मिथिला नगरीमध्ये. तर मिथिला नगरीमध्ये सगळे वराड घेऊन गेले. हे दशरथ राजे हे सगळी अयोध्या लग्नाला श्रीरामाच्या विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात. आणि वशिष्ठ ऋषी सुद्धा तिथं गेले. आता त्यांचं स्वयंवर, सीता स्वयंवर लग्नाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात, कार्यक्रमाची सोय केलेली, सगळ्या वराड मंडळीची सोय सगळी केलेली होती. तिथून पुढं सगळं कार्यक्रम आवरला. आता लग्नाचा कार्यक्रम चालू झाला. आता लग्न लावायचे तर वशिष्ठ ऋषी आणि शतानंदजी यांनी दोन्ही विचार केला. म्हणले सीता श्रीरामाला दिली, आता हे काय अडचण नाही. अजून 3 पोरं शिल्लक आहेत म्हणले तुमच्यापाशी. ते म्हणले कोण? लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 3 जण पोरं. राजे जनक राजाच्या 2 पोरी सीता उर्मिला आणि त्यांच्या भावाच्या 2 पोरीत मांडवीने श्रुती कीर्ती. मग ह्या 3 पोरी राहिल्या शिल्लक, त्या पोरी त्यांना द्या. तर ते त्यांचा कार्यक्रम चौघे नवरी. ते म्हणले बरोबर आहे, काय अडचण नाही म्हणजे जग भागत आहे. असं करून 4ही श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ह्यांच्या 4ही चौघाचा विवाह एका मंडपात करण्याचं ठरवलं ह्या 2 जणांनी. हे महाराज हे 2 जण जुळवायला. मग ह्या 2घांनी विचार केला की हे चौघाचं बी लग्न एखाद्या मंडपात लावू. असं करून वशिष्ठ ऋषी दशरथ राजाला सांगायला गेले की असं जमन का चौघाचा विवाह एकाच मंडपात? ते म्हणलं काहीच अडचण नाही. जनक राजाला विचारलं शतानंद ऋषीने, चौघाचा विवाह, 4 जणीचा हा विवाह ह्या चौघाला ह्या पोरी आपल्या दिल्यात चालतील का? म्हणले काय अडचण नाही. म्हणून चौघाचा विवाह 2घांनी होकार दिला. लग्नाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात कार्यक्रम चालू. पहिलं मंगलाष्टक सुरू व्हायच्या टायमाला ब्रह्मदेव रोषला. आता ऋषी फुगे हे पहिल्यापासूनच आहेत. ब्रह्मदेव रोषला गेला. गेटवर विणेवाले बाबा उभे होते. नारायण नारायण त्यांचा जप चालू होता. विनयवाले बाबा म्हणले आता हे लग्नाचा कार्यक्रम चालू झाला आणि तुम्ही कुठं चालले? पप्पा. कारण पप्पा ह्याच्यासाठी ब्रह्मदेवाचं पोरग नारद. ते म्हणले तुम्ही एवढ्या आता हे लग्नाचा कार्यक्रम चालू झाला आणि तुम्ही एवढ्या गडबडीने चालले कुठं? नाही थांबणार म्हणले का? थांबतच नसतो म्हणले मी आता. का म्हणून नाही थांबत? काय नेमकं कारण काय आहे? नाही म्हणले मला पूजेचं स्थान नाही म्हणतात. पूजेचं स्थान नाही? पूजेचं स्थान नाही म्हणल्यावर मग नारदानी म्हणले आता तुम्हाला इथं बोलून जमणार नाही, कारण बापाला वाकडे तिकडे शब्दात बोलल्यावर हे इथं वराड आले म्हणले, वराड नाव ठेवून मलाच तुम्ही चला तिकडं. थोडं कडीला नेलं वापऱ्यात. ब्रह्मदेवाला सांगितलं नारदानी. म्हणले तुम्ही नेमकं लग्नाला आले कोणाचे? ते म्हणले कसं काय? कोणाचे पाहिजे?
अहो लग्नाला आले कोणाच्या म्हणून? श्रीरामाच्या. श्रीराम कोणी? विष्णूचा अवतार. विष्णूचा अवतार आहे. हां, विष्णूचा अवतार श्रीराम आहे. श्रीरामाच्या नाभीतून कमळ, मग तुमचा जन्म कमळात. श्रीरामाच्या नाभीत कमळ आणि कमळात मग तुमचा जन्म. तिथून पुढं म्हणजे नियमाने तुमच्या बापाचं लग्न आहे. आणि तुम्ही आता हे बोलायला तिथं गेटवर जमलं असतं का? हे वरवड्याने ऐकलं लोचा झाला असता. मग हे इकडं साईडला मग हे तुमच्या बापाचं लग्न आहे. तुम्ही आता पोरं नंतर होत्यात लग्न झाल्यावर. इथं बापाच्या लग्नात हजर आहे तुम्ही पुन्हा पूजेचं स्थान मागता म्हणल्यावर मग आता बुटाडं नाहीत आपल्या पायात, खडावा आहेत. हा म्हणले बरोबर आहे. त्यांचा रुसवा फुगवा खुशीत परिवर्तन झालं आणि आले आनंदाने आले. पण इकडं इंद्राच्या डोक्याला ताप झाला का? इंद्राच्या डोक्याला ताप झाला. इंद्र म्हणला हे काही करून कुठं ना काहीतरी करावं लागेल, तेव्हा हे जरा बरं राहील. नाहीतर आपण गेलो तर 33 कोटी देव सगळे बंदीखानात रावणाच्या काटाकाळासाठी ह्यांच्या लग्नाच्या मुहूर्तात बदल करावं लागेल. मग सगळ्या देवांनी मिटिंग घेतली. म्हणले 14 काहीतरी मिटिंग घेतली, ठरलं. सगळ्या देव विचार करून आले. 14 मिनटं लग्न उशिरा लावलं घोळ घालून. हे 14 मिनटं लग्न उशिरा लावलं. 14 वर्षे वनवास श्रीरामाला. मग आपले लग्न असते 12:45ला. आता त्याच्यावर घ्या ते 14 वर्षे वनवास 14 मिनिटाच्या घोळासाठी. 14 मिनिटे टाईम झाला. 14 वर्षे वनवास. आणि आपले 12:45चा टाईम होतोय, लग्नाचा असतोय मुहूर्त. आपले लग्न लागते 4:30 वाजता. मग हे हिशोब लावा आपल्या संसारात कसं होत असेल. लग्न मुहूर्तावरच लागलं पाहिजे. मग 14 मिनटं हे शिकायसारखं आहे. रामायण लोक म्हणतात रामायणातच काय त्याची बायको नेली रावणाने, त्याला मेळ लागला नाही, वानराने सापडून आणली. हे बोलायचं कसं असते, जे बोलत नसते बोलू नाही ते देव होता श्रीराम. आपण त्याच्या तुलनेत काहीच नाही. त्याने बायको सोडून दिली होती. आपण सोडू शकतो का? नाही. मग त्याने बायको सोडून दिली ती ना, मग आपण सोडू शकत नाहीत. मग तिथं डोकंच नाही लावायचं. आपली जर गेली असती, आपली पळून बी नेली असती तरी आपण ना दिली नसती. त्याने डबल ना दिली. आणि पुन्हा नंतर मग लोक आक्षेप घ्यायला लागले म्हणून त्यांनी ते मर्यादात राहून ते मग त्यांना वनवास सीतामाईला केलेला आहे. हे उगाचच कुठाने का हे बी आपले चलून नाही द्यायचे. कारण कसं असते, देवाची लीला आहे. त्या लीलेला नाव ठेवायचं नाही कधीच. दशरथ राजाने कैकेयीला वर दिले 14 वर्ष वनवास. कोणाला? श्रीरामाला. पण 14 वर्ष वनवास आहे श्रीरामाला, तर मग 14 वर्ष इकडे बी कारागृहात ठेवली ना देवकी. लक्षात आलं का? 14 वर्ष देवकी कारागृहात ठेवली. कुणी? कृष्णाने. 14 वर्ष देवकी कारागृहात ठेवली की नाही. मग हे 14 वर्षे वनवासाला धाडीला इकडं परिणाम हे 14 वर्षे कंसाच्या कारागृहात देवकी. हां, सुट्टी नाही. पाप केलं ना, सुट्टीच नाही. ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात फेडावं लागते. त्याच्यामुळे आक्षेप घ्यायचा नाही. आता श्रीरामाचं ते झालं लग्न, 14 मिनटं उशीर झाला. 14 वर्ष श्रीराम वनवासाला गेले. आपल्या लग्नाला 3-3 तास उशीर होतोय. आपले काय हाल असतील ते बघा. समजा आता कसं असते, मग श्रीरामाला 14 वर्ष वनवास झाला आणि श्रीराम 14 वर्ष वनवासाला गेली बी. आता आपल्याला वनवास म्हणजे काय तान ऊस, दुसरा वनवास कोणताच नाही. मग ते वनवास मग आपला किती होता असेल ते बघा. आणि मग ते झालं, लग्न पार पडलं. जनक राजाने हुंड्यामध्ये हत्ती दिले. हुंड्यामध्ये जनक राजाने हत्ती दिले. ते हत्ती इकडं आल्याच्या नंतर गवतच खाण्यात. गवत खाण्यात तर काय करावं.
जनक राजाला पत्र पाठवलं. दशरथ राजाने म्हणले तुमच्याकडे हत्ती आणलेले गवत खात नाहीत खाणार म्हणले. लेकीच्या घरचं ते खातच नाहीत. माणसं खात नाहीत तर ते जनावरंसुद्धा खाणार नाहीत. लेकीच्या घरचं खायची परवानगी नाही म्हणले आम्हाला. म्हणून जनक राजाने जेवढे दिवस त्या हत्ती जिवंत होते तेवढे दिवस मी चारा त्यांना पुरवीन इथून. काय काळजी करू नका म्हणले. हत्ती तसेच राहून द्या तुमच्या इथं, मी इकडून चारा पुरवितो. म्हणून जनक राजाने जेवढे हत्ती होते तेवढे मरुस तर तिथे ते चारा पुरविला. एवढे येवायचं बी इतकं प्रेम होतं. आता लग्न झालं, पोराचं लग्न झालं, येवाय 10-5 रुपये नाही दिले की येवाय एकमेकाला शादी देते. एखादी दारूची बाटली नाही सांगितली, धाब्यावर जेवण नाही घातलं की ते येवाय एकमेकाला शादी देते. हे त्याचं काय करे, भिकारी अमुक आहे तमुक आहे. हे येवायचं हे शिकायसारखं आहे. रामायणात कसं जगायचं हे सांगितले. जगावं कसं आपण माणसाने हे रामायणातून घ्यायसारखं. मग ते हत्ती खाल्लं, ते चारा पाठविल्याच्या नंतर मग ते हत्ती तिकडं ते जिवंत आहेत तोपर्यंत चारा यांना. एक दिवस म्हणले आता रामराज्य अभिषेक करून टाकू. दशरथजीचं केस पिकलेलं होतं, एक कानाच्या पुढचं केस पिकलेले दिसले. ते म्हणले मुकुट वाकडा झाला म्हणले आता रामाच्या हातात राज्य देऊ आणि आपलं निवृत्ती घेऊ राज्यातून. म्हणून दशरथजीने विचार केला. ते म्हणले आपल्याला रेटणार नाही, आता रामाच्या ताब्यात राज्य देऊन टाकतो. म्हणून उद्या सकाळी रामराज्याभिषेक अशी घोषणा करून टाका म्हणले. दौंडीवाल्याला सांगितलं, सगळ्या राज्यात घोषणा केली रामराज्याभिषेक. सगळा आनंदी आनंद, चौकड आनंद. श्रीरामाने ते रात्रीपासून मग ते उपाशी राहायचं. सकाळी अभिषेक झाला, सगळं झालं, त्यानंतर ते जेवण करायचं असं ठरवून ते सगळ्या कार्यक्रमाला लागले. आणि कैकेयीच्या डोक्यात मंथराबाई हुंड्यात आलेल्या मंथराबाईंनी कैकेयीला सांगितले की कैकेयी, जर हे राज्य श्रीरामाला भेटलं तर भरत आहे का, त्या भरताला गुलामच बनून राहावं लागेल. हे कैकेयीने राहून देईन म्हणली. मग काय नाही अडचण, आम्ही आता 4 जण आहेत ना, एकमेकाला सहकार्य करून खाते. पण माझा रामच राज्य व्हायला पाहिजे. माझा राम राज्य झाला ना तर मला लय बरं वाटतं. कोण म्हणती कैकेयी. पण ती मंथरा म्हणली तो जर भरत जर राजा झाला तर तू राणीसारखी राहशील आणि भरताला बी राजासारखा राहायला जमून. आता भरतच त्याच्या हाताखाली म्हणल्यावर तुला तर ह्या कौशल्याच्या सुमित्रेच्या हाताखालीच काम करावं लागलं. मग दाशीच झाली ना तू, आणि दाशीसारखं काम करायला राणीच ना तू. आता त्यांचा तितका हिस्सा तो तितका हिस्सा त्यात असं आहे का म्हणली. मग आता ही काही काय क्रोध, का ही मंथरा काय लोभ, आणि दशरथ राजा काम. आता काम, क्रोध आणि लोभाचं एकत्रीकरण झाल्यावर काय होते बघा. मग आता दशरथ राजे काही गेल्या राजमहालात. तिकडं कोपऱ्यात एक जागा रुसून बसण्याची, तिथं कोपऱ्यात गेल्या, रुसून बसल्या. इकडं रामराज्याचं सगळे घोषणा झालेली, सगळं जिथली तिथं सगळं कार्यक्रम उत्सवात चालू, उत्साहामध्ये. आणि दशरथ राजाने विचारलं काही कुठे, काही कुठे तर सांगितलंच नाही. कोणीच सांगा काय मिळच नाही. आणि सकाळ जाऊन बघितलं नाही. काही कुठे मंथराला विचारलं. मंथरा आता ती जवळ असते ना तिच्या. मंथराला विचारलं काही कुठे, ती म्हणजे गेली तिकडे कोपऱ्यात ते रोसाच्या घरात, त्याला कोपभवन म्हणत त्या टायमाला. कोपभवनात गेली म्हणल्यावर दशरथ राजाला धक्का बसला झाला. म्हणले कावा नेमक्या ऐन टायमाला कसं कावा घोटाळा झाला. गेले तर कोपभवनात काही सगळे कपडे फिपडे तिकडं विष काटलेले केसन तेन सगळं, काय अवतार नाही काय नाही, बिघाडलं. ते आले म्हणले काय झालं, काय नाही बोलायचं नाही तुम्हाला, काय झालं, नाही माझ्याकडे येऊच नका, नाही माझ्याकडे येऊ नका, तिकडं तुम्ही आपलं बघा ते काय करायचं. अरे मला काय झालं सांग तर. की म्हणली मला तुम्ही 3 वर
सांगितले होते देईन म्हणून, कुठे आहेत माझ्यावर. म्हणजे म्हणे आता काय वराची तू इथून तिथून सारी जिंदगी गेली म्हणजे तवा नाही मागितलेलं, आता काय मग आता काय म्हणजे आताच पाहिजे मला, माग म्हणले. ते दशरथ राजा म्हणले पहिल्या वराने राज्य भरताल, दुसऱ्या वराने वनवास रामाला, आणि तिसऱ्या वराने तिसरा वर तर मागायचा राहिला दशरथ राजे पळडे धरणीवर कोसळून, असं म्हणलं. वनवास रामाला आणि 14 वर्ष वनवास. मग वनवास रामाला तर दशरथ राजे कोसळून पडले खाली, त्यांना बेसूद होऊन पडले ना गेले काही. मग श्रीराम आले, काय मिळे काय नाही. दशरथ राजे कुठे काय, ते प्रधान होते ना त्यांचे, कोण सुमंत. ते सुमंत म्हणे तर दशरथ राजे कुठे, ते म्हणजे खूप भावनात पडले, तिकडं बेसूद पडले, अजून ते उठले नाही, काय नाही, काय झालं काय नाही. आता हे थोडं मोठाल्या माणसाच्या घरी जर माचाळा झाला आणि त्याने जर दाबून ठेवायचा प्रयत्न केला तर ते जनतेमध्ये जास्त हे होत असते त्याचे विध्वंस. मग म्हणले कसं काय झालं. राम गेले दशरथ राजाकडं, काय नाही म्हणले, भारताला राज्य मागितले आणि रामाला वनवास मागितला. कोण म्हणले काही, कोणाला म्हणते श्रीरामाला, हा म्हणले लयच खास काम झालं. कोण म्हणते श्रीराम म्हणले लयच खास काम झालं, माझ्यावाली खरी आई तू येस म्हणले. कैला म्हणले माझ्यावाली खरी आई तू ये, त्याच्यामुळं मला काहीच अडचण नाही म्हणले, मी वनवासाला जायला तयार आहे. वनवासाला श्रीराम वनवासाला निघले. सीतामाता मागं लागल्या. सीतामाता म्हणले मला यायच्या वनवासाला. श्रीराम म्हणले तू नको येऊ, तू पाय काठी मुळे तू बिगर पायाचं चालायचे, काठी मुळे मला नाही सहन व्हायचं, तुला नाही सहन व्हायचे, तू येऊच नको म्हणले, तू इथं थांब. मग तू इथं थांब तर ते म्हणले नाही मला यायचे, तुला यायचे तर चल म्हणले. तर लक्ष्मण मागं लागला. भावासाठी भाऊ वनवासात, काय भावासाठी भाऊ वनवासाला. मग लक्ष्मण निघाला. लक्ष्मण म्हणे माझ्या बायकोची परवानगी घेऊन येतो, म्हणजे परवानगी घेतली नाही. उर्मिला म्हणली मी तुमच्या संग येत नाही, पण मला काम सांगा काय करायचे, मी येणार नाही तुमच्या संग, मी तुमच्या अडचण करायला येणार नाही म्हणले तुमच्या संग, पण मला काम काय नाही म्हणले, तो इथं थांब मी जातो म्हणले, चाललो म्हणले बाहेर संग. मग दादा संग चाललो म्हणल्यावर उर्मिला 14 वर्ष झोपून राहिली. श्रीराम निघले वनवासाला. श्रीराम लक्ष्मण सीता ते भगवे कपडे घातले वनवासाचे, निघल्याच्या नंतर गेले ते बरेच लांब. सुमंत प्रधान ते अयोध्येच्या सीमेपर्यंत सोडून आले. ते सुमंत त्या घोडे माघारी येत नव्हते. कुठून श्रीरामाला घेतल्याशिवाय माघारी येत नव्हते घोडे, इतके घोडे ते. मग सुमंत 3 दिवस थांबले तिथे. 3 दिवस थांबले, पण ते घोडे येणारच माघारी अयोध्येकडे. मग हाणून मारून कसे तरी घोडे माघारी आणले तर घोडे रडत होते. आणि कौशल्या माया विचारायची श्रीरामाला आणलं का माघारी, नाही म्हणले माघारी नाही आणलं, काही नाही. घोडे सांगत होते, घोडे रडत होते. घोडे सांगत होते कौशल्या मायला इशारे करून की रामाला नाही आणलं तू मध्ये जाय, तो राजमाला जाय, रामाला आणलं नाही. असं करून घोडे रडत होते. मग ज्या अयोध्येचे घोडे रडत होते ते माणसाची काय अवस्था असेल आणि त्या मायबापाची काय अवस्था असेल. आणि मग अशा करून गेले ते श्रीरामंदी गेलेलं ह्याला वनवासाला. सुमंतजी घेऊन आले घोड्याला, घोडे बांधले, घोड्याने चारा नाही खाल्ला. 14 वर्षे कसलाच चारा नाही खाल्ला घोड्याने. रामायणात शिकायचं काय, म्हणजे घ्यायचं काय, म्हणजे जनावरं त्याग करते तितका श्रीरामाचा महिमा. म्हणजे असं वागलेले ते जनावरासोबत, त्या माणसासोबत, तिथल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असं उगत म्हणतात का.
असं करून 14 वर्षे श्रीरामला वनवासाला गेले.